गाईज, बिग बॉसच्या घरामध्ये करण सोनवणेनं एक वाक्य बोललेलं होतं प्राजक्ताला. ते वाक्य त्याचं खरं झालेलं आहे. चला तर बघूया त्याने काय वाक्य बोललेलं आणि या घरातून कोण इविक्ट झाला आहे, इविक्शन होण्यासाठी बिग बॉसने कोणत्या पद्धतीचा टास्क ठेवलेला होता, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय गाईज, मराठी बिग बॉसमध्ये असं कधीच घडलेलं नाही आहे. सुरुवातीला म्हणजे 5व्या-6व्या आठवड्यामध्येच की डबल इविक्शन होईल. पण या घरचे सदस्य पाहून हा शो फ्लॉप होतोय हे बघताच त्यांनी दोन्ही आठवडे म्हणजे मागचा वीक आणि या वीकमध्ये डबल इविक्शन केलेलं आहे. तर या आठवड्यामध्ये आयुष, संजीव, करण सोनवणे, प्राजक्ता, सचिन भाऊ, राकेश, प्रभू शेळके हे 6 सदस्य नॉमिनेटेड होते. तर यातला जो एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आयुष, करण, प्राजक्ता, सचिन हे येतात, हे तर काहीच करताना दिसत नाहीत. राकेश आणि प्रभू यांच्याशी जरा टोळी ग्रुपचे जरासा खटके उडत असतात, त्यामुळे हे चांगले दिसून येतात आणि टास्क सुद्धा चांगला खेळतात. पण यांची स्ट्रॅटेजी आखण्यामध्येच यांचा पूर्ण एपिसोड निघून जातो. तर चला तर बघूयात आता वोटिंग कसं आहे. तर आयुष संजीव जो आहे त्याला सगळ्यात कमी वोट्स आहेत, कारण त्याने काहीही केलेलं नाहीये. या आठवड्यामध्ये तर तो अजिबात दिसला नाही. जेव्हापासून राखी आलेली होती तो पूर्णपणे बॅकफुटला गेलेला आहे. मागच्याच वीकमध्ये गेला असता, परंतु एक इविक्शन झालं त्याच्यामुळे तो थोडक्यात वाचलेला होता. तो गेम इम्प्रूव्ह करणार होता, पण हेल्थ इश्यूमुळे तो झालेला नाही. त्यामुळे आयुष संजीव हा पहिल्यांदा जाणार आहे हे नक्की. करण सोनवणे फक्त स्विमिंगच्या पुलामध्ये उड्या टाकताना दिसतो वेकअप सॉंगच्या वेळेस, आणि प्राजक्ता सोबत काहीतरी गुलगुल करत असतो. तर त्याच्या गोष्टी हा त्याच्याच लेवलला चाललेल्या असतात. प्राजक्ता कुठेतरी दिसते, कारण किचन असल्यामुळे आणि ती एक वुमन असल्यामुळे तिचं कुणाची तरी वुमनसोबत खटके उडत असतात. सचिन भाऊचा तर खानदेशकडून त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे. राकेशचा तर गेम दिसतोय. आणि प्रभू शेळके कुठे अंडी खा, विशाल त्याला काहीतरी बोलत असतो, काहीतरी करायला लावतो, राखी बरोबर त्याचे काहीतरी चाललेले असतात गोष्टी. तर या गोष्टींमुळे प्रभू सुद्धा दिसतो. आता करण आणि आयुष यांचा गेम तसाही दिसत नाहीये, त्यामुळे हे दोघे जाणार. पण बिग बॉसने टास्क कोणता ठेवलेला आहे, त्यांना एक चिठ्ठी दिलेली आहे. चिठ्ठी म्हणजे एक संदेशपत्र आहे आणि त्या संदेशपत्रात त्यांना जो दरवाजा दिलेला आहे त्या दरवाजातून आत जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर ज्या सदस्याच्या समोरचा दरवाजा उघडणार नाही तो सदस्य सेफ असेल, आणि ज्या सदस्याचा दरवाजा ओपन होईल तो सदस्य या वीकमध्ये घरातून बाहेर जाणार आहे. आणि करण जाणं हे खूपच शॉकिंग आहे घरातल्या सगळ्यांसाठी आणि प्राजक्तासाठी जास्त. आणि करणने एक वाक्य बोललेलं होतं की जेव्हा जोडी जमते, मतं पडतात, तेव्हाच ह्या गोष्टी का घडतात. तर वास्तू तथास्तू म्हणते, यात काही चुकीचं नाहीये, ते अगदी बरोबर आहे आणि करणच्या बोलण्यातून ते स्पष्ट कळून आलेलं आहे. तर करण आणि आयुष यांची एक्झिट बघून तुम्हाला आनंद झाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.